आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे 12 पॉकेट्स साडी कवर. त्याच्यासाठी मी ही साडी घेतली आहे. आपल्याला पहिल्यांदा साडीचा हा फॉल काढून घ्यायचा आहे. ही 5.5 मीटरची साडी आहे आणि पूर्ण साडी मला हे पॉकेट्स आणि बॅग बनवण्यासाठी लागली आहे. ही अशी पॉकेट्स आपल्याला बनवायची आहेत. आणि त्याच्यासाठी मेजरमेंट्स बघूया. मी हे साडीचंच फॅब्रिक कट केलं आहे आणि तुम्ही जर पातळ असेल तर अस्तरसुद्धा जोडू शकता. 24 बाय 15.5 इंचाचे 12 पीस आपल्याला घ्यायचे आहेत. तसंच 15.5 इंचाचे 12 झिपर्स घ्यायचे आहेत. 4 इंच बाय 15.5 इंचाचे 12 प्लास्टिक शीट्स. तसंच ही पायपिंग घ्यायची आहे इथे लावायला. ह्या फॅब्रिक पीसमधले पहिल्यांदा आपण 2 फॅब्रिकचे पीस घेऊया. दोन झिपर्स घ्यायचे आहेत. चोवीस बाय 15.5 चे हे 2 फॅब्रिकचे पीस, 15.5 इंचाच्या 2 झिपर्स आणि 2 प्लास्टिक शीट्स. ह्या दोघांमधला पहिल्यांदा आपल्याला एक पीस घ्यायचा आहे. एक झिपर, एक फॅब्रिकचा पीस आणि एक प्लास्टिक शीट. ह्या उलट बाजूला ही प्लास्टिक शीट ठेवायची आहे आणि त्याच्यावर ही पायपिंग ठेवली. ही तयार पायपिंग घेतली. इथे तुम्ही फॅब्रिकची सुद्धा पायपिंग वापरू शकता. ही अशी पायपिंग ठेवून इथून इथे शिवून घ्यायचं आहे. हे शिवून झाल्यानंतर ही उलट बाजू आहे फॅब्रिकची. आता सरळ बाजूला आपल्याला करायचं आहे आणि ही प्लास्टिक शीट वरच्या बाजूला करून पायपिंग बाहेरच्या बाजूला फोल्ड करायची आहे, म्हणजे शिलाई आतमध्ये जाईल आणि इथून इथे टॉप स्टिच करायचं आहे. हे असं इथे ही पायपिंग करून घेतली आहे आणि ही सरळ बाजू आहे. परत आपल्याला उलट बाजूला यायचं आहे आणि झिपरची सरळ बाजू ही अशी वरच्या बाजूला येईल अशी ठेवायची आहे प्लास्टिकवर आणि त्याच्यावर ही पायपिंग ठेवायची आहे आणि इथून इथे शिवायचं आहे. हे असं शिवून झाल्यानंतर ही उलट बाजू आहे आणि आपल्याला परत सरळ बाजूला यायचं आहे. पायपिंग बाहेरच्या बाजूला प्लास्टिकवर फोल्ड करायची आहे, म्हणजे ही शिलाई आतल्या बाजूला जाईल आणि इथून इथे टॉप स्टिच करायचं आहे आणि ही झिपर वरच्या बाजूला करायची आहे. हे असं. आता ही सरळ बाजू आहे आणि ही पायपिंग ही अशी शिवून घ्यायची आहे आणि जसा हा पीस बनवला आहे तसाच दुसरा पीस आपल्याला इथे ह्या झिप आणि प्लास्टिक शीट बरोबर बनवून घ्यायचा आहे. असे हे दोन्ही पीस तयार केलेत. दोन्ही सारखेच आहेत आणि ते झाल्यानंतर हा एक पीस घ्यायचा आहे. ही सरळ बाजू आहे, ही उलट बाजूला करायचं आहे. ही आता उलट बाजू आहे, ही अशी करून ठेवली आहे. ह्या बाजूला ही उलट बाजू आपल्याला वरच्या बाजूला येईल अशी ठेवायची आहे आणि ह्या फॅब्रिकची ही सरळ बाजू आहे. इथे प्लास्टिक जोडलेलं ह्या उलट बाजूच्या अपोजिट साईडला जोडायचं आहे. ही सरळ बाजू अशी ठेवायची
आणि त्याच्यावर पायपिन ठेवायची आहे आणि इथून इथे शिवून घ्यायचं आहे. तर हे शिवून झाल्यानंतर ही पायपिन हे फॅब्रिक असं करून घ्यायचं आणि ही पायपिन बाहेरच्या बाजूला अशी फोल्ड करायची आहे आणि इथे सुद्धा असं टॉप स्टिच करून घ्यायचं. आता हे टॉप स्टिच करून झाल्यानंतर हे असंच दुसऱ्या बाजूला करायचं आहे. ह्या बाजूला ही सरळ बाजू आहे, परत उलट बाजूला आपल्याला यायचं आहे आणि ही झिपची सरळ बाजू अशी ह्याच्यावर ठेवायची. ही उलट बाजू आणि झिपची सरळ बाजू वर येईल अशी आपल्याला इथे ठेवायची आहे आणि त्याच्यावर ही पायपिन ठेवायची आहे. हे असं केल्यामुळे शिलाई कुठेही दिसणार नाही, ती पायपिनमध्ये जाईल. हे असं शिवून घ्यायचं आहे. इथे ही पायपिन शिवून झाल्यानंतर हे असं करून हे असं मशीनमध्ये घालायचं आहे. एवढी मोठी जागा असल्यामुळे इथे सहजासहजी ही मशीनमध्ये घालून पायपिनवर शिलाई करता येईल. हे असं बाहेरच्या बाजूला फोल्ड करायचं आहे आणि इथे शिवून घ्यायचं आहे. ही पायपिन शिवून झाल्यानंतर हे प्लास्टिक आणि हे प्लास्टिक एका मागे एक येतं, पण रनर आपल्याला एका साईडने घालायचे आहेत इथे आणि ही साईड अशी ठेवायची आणि इथून एक रनर घालायचा आणि इथून एक रनर घालायचा. हे असे 2 रनर घालून घ्यायचे आहेत. रनर घालून झाल्यानंतर हे असं ठेवायचं. ही जी वरची पायपिनची बाजू आहे तिथपर्यंत फोल्ड करायचं आहे आणि अशी जर पायपिन लावलेली नसेल तर वरून अर्धा इंच फोल्ड करायचं आहे. हे असं हे दोन्ही बाजूला सारखंच फोल्ड होईल. हे इथे बघू शकता, इथे सुद्धा असं अर्धा इंचाचंच फोल्ड झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही बाजूला असं शिवून घ्यायचं आहे. दोन्ही साईड शिवायच्या आहेत इथून इथेपर्यंत. हे सुद्धा असंच ठेवायचं आहे. हे असंच फोल्ड करून शिलाई करायची आहे. मागच्या बाजूला सुद्धा पायपिनपर्यंतच हे फोल्ड करून शिवायचं आहे. असं हे दोन्ही बाजूला शिवून घेतलं. ही एक बाजू वरच्या बाजूला येईल, तसं हे एका साईडला प्लेन आहे, तसंच मागच्या बाजूला ही एक साईड वरच्या बाजूला येईल आणि त्याच्या समोर हे प्लेन बाजू आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर पायपिंग करायची आहे. इथून पायपिंग करायची आहे. एक फोल्ड करून दुसरा फोल्ड असा साईडने करायचा, वरून एक फोल्ड आणि साईडने एक फोल्ड करून शिवून इथेपासून इथेपर्यंत शिवून घ्यायचं आहे आणि हा फोल्ड इथे सुद्धा करायचा आहे. तसंच त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा असंच फोल्ड करून पायपिंग करून घ्यायची आहे. असं हे एक पॉकेट तयार झालं आहे. जसं आपण हे केलं होतं. इथे हे पायपिंग करून झाल्यानंतर असं आपल्याला फोल्ड करायचं आहे. हे असं एकावर एक आपल्याला अशा ह्या जोडायच्या आहेत.
आणि ते झाल्यानंतर हे असं सेंटर फोल्ड करायचं आहे आणि आतल्या बाजूला इथून इथे सेंटरचं मार्क करून ठेवायचं आहे. हे पॉकेट जसं बनवलं आहे तशीच बाकीची सगळी पॉकेट्स बनवून घ्यायची आहेत. हे असं मध्ये सेंटर मार्क करून घेतलं आहे आणि ही सगळी पॉकेट्स आपली तयार करून झाली आहेत. सहा पॉकेट्स आहेत. जोडायची कशी बघूया. आता ती जोडायची कशी आणि साडी कवर कसं करायचं ते बघूया. त्याच्यानंतर 44.5 इंच बाय 10.5 इंचाचा हा पीस घेतला आहे. क्विल्टेड पीस घेतला आहे. पदराची साईड आहे ही. त्याच्यावर वरून 2 इंच मार्क करायचं आहे. ही अशी ओळ आखून घ्यायची आहे मार्किंगवर. त्याच्यानंतर 44.5 इंचाची एक झिपर घ्यायची आहे आणि हे मार्क केलेलं कट करून घ्यायचं. कट करून झाल्यानंतर ही 44.5 इंचाची झिपर इथे जोडायची आहे. सरळ बाजू खालच्या बाजूला ठेवून शिवून घ्यायचं आहे. हे शिवून झाल्यानंतर शिलाई खालच्या बाजूला करून त्याच्यावर टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. इथे टॉप स्टिच करायचं आहे. हे असं टॉप स्टिच करून झाल्यानंतर हा वरचा पीस असा जोडायचा आहे. हे जोडून वरच्या बाजूला करून असंच इथे सुद्धा टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. असा हा झिपरचा पीस जोडून घेतला आहे आणि त्याच्यावर दोन्ही बाजूने एक एक रनर घातला आहे आणि हा एक हँडल बॉर्डरचा जोडलेला आहे. सेंटर करून हा एक हँडल जोडायचा आहे. 16.5 बाय 10.5 इंचाचा एक क्विल्टेड पीस घ्यायचा आहे. ही 16.5 इंचाची बाजू आहे आणि ही 10.5 इंचाची बाजू आहे आणि ह्याच्या मागच्या बाजूला 1.5 इंच मार्क करून ओळी आखून घ्यायच्या आहेत. हे असं 1.5 इंचाच्या मार्क करून ओळी आखून घेतल्या आहेत अशा. आणि ते झाल्यानंतर हा जो पीस आहे त्याच्या साईडला हे असं जोडायचं आहे. हे असं जोडून घेतलं आहे आणि त्याच्याबरोबरच एक अस्तरची स्ट्रीप जोडली आहे. झिपच्या बाजूला जोडायची आहे म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला फोल्ड करता येईल. ही अशी एक फोल्ड करायचा आणि दुसऱ्या फोल्ड बरोबरच हे असं टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. हे असं शिवून घ्यायचं आहे. हे शिवून झाल्यानंतर हे असं शिवून झाल्यानंतर याची दुसरी बाजू इथे जोडायची आहे. ही अशी जोडून घ्यायची आणि त्याच्याबरोबरच ही पायपिंग जोडून घ्यायची आणि ती ह्या बाजूला फोल्ड करून दाब शिलाई करायची आहे. असा हा पार्ट जोडला गेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही शिलाई एकत्र करून सेंटर मार्क करायचं आहे. एक सेंटर मार्क करून झाल्यानंतर हे दोन्ही मार्क एकत्र करून त्याच्या दोन्ही साईडला सुद्धा मार्क करून घ्यायचं आहे आणि तसंच हे मार्क ह्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे. आता हे झाल्यानंतर हे पॉकेट्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि इथे आतल्या बाजूला आपण हे सेंटर मार्क करून ठेवलं होतं तसंच सगळ्या पॉकेट्सच्या आतल्या बाजूला सेंटर मार्क करून घ्यायचं आहे आणि ही फ्रंट साईड आहे त्याच्या मागे आपण हे 1.5 इंचाचं जे मार्क केलं होतं त्या मार्किंगवर हे जोडायचं आहे आणि ही बाजू अशी वर येईल अशी ठेवायची आहे. हे असं जे 1.5 इंचाचं मार्क होतं त्याच्यावर शिवून घ्यायचं आहे. त्याच्या शिवल्यानंतर हा
एक पॉकेट वर करायचं, त्याच्यानंतर परत हे दुसरं पॉकेट घ्यायचं आहे, जे 1.5 इंचाचं मार्क आहे त्याच्यावर ठेवून शिवून घ्यायचं. अशी ही सगळी पॉकेट्स जोडायची आहेत. ही अशी जोडून घेतली आहेत 1.5 इंचावर. इथेही कॉर्नरपर्यंत जोडली गेली आहेत आणि खाली 1.5 इंचाची ही स्पेस बाकी आहे. आणि ही पॉकेटची साईड आपल्याला अशी ठेवायची आहे. 16.5 बाय 14.5 हे 2 क्विल्टेड पीस घ्यायचे आहेत. अस्तरसाठी हे नॉन ओव्हन फॅब्रिक घेतलं आहे आणि वर ही 16 इंचाची बॉर्डर 16.5 इंचाची बॉर्डर जोडली आहे. ही 16.5 इंचाची बाजू आहे आणि ही 14.5 इंचाची बाजू आहे. इथे चारही ठिकाणी मार्क केले होते, तसेच मार्क आपल्याला इथे सुद्धा करायचे आहेत. चारही बाजूला असं फोल्ड करून मार्क करून घ्यायचे आहेत. आणि हे मार्क झाल्यानंतर ही 16.5 इंचाची बाजू आहे, हा मागचा जो भाग आहे तिथे हा पीस, हा जो मार्क आहे, ही 16.5 इंचाची बाजू आहे, इथे ही जोडायची आहे. ह्या मार्कवर पहिल्यांदा पिन किंवा क्लिप लावून घ्यायची आहे, म्हणजे जोडायला सुद्धा सहज जोडू शकतो. चारही मार्क्स आहेत त्याच्यावर पहिल्यांदा हे जोडून घ्यायचं आहे. हे क्लिपने जोडून घेतलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई करायची आहे. हे असं शिवून घेतलं आहे आणि हा तळाचा भागसुद्धा जोडून अशाच प्रकारे घेतला आहे, जसं आपण मार्क केलं होतं तसंच मार्किंगवर हे जोडून घेतलं आहे. त्याच्यानंतर पायपिंग घ्यायची आहे आणि ती पायपिंग इथून अशी जोडून घ्यायची आहे. अशी ही पायपिंग जोडून घ्यायची आहे दोन्ही बाजूला. अशी पायपिंग जोडून घेतली आहे आणि हे आपलं साडी कवर तयार झालं आहे. एका साडीपासून एक पूर्ण साडी हे कवर बनवायला लागली आहे. हे अशी आतमध्ये 12 पॉकेट्स आहेत. आणि ही त्याला जोडलेलीच आहेत. ही अशी साडी ठेवल्यानंतर ही बॅग दिसेल. अशा ह्या सगळ्या पॉकेट्समध्ये साड्या भरून ठेवल्या आहेत आणि साड्या भरल्यानंतर ही अशी बॅग भरलेली दिसेल.